नमस्कार मंडळी. दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं स्वागत. खूप दिवसानंतर एक शासन निर्णय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. सरळ सेवा भरतीमध्ये समांतर व सामाजिक आरक्षण कसे ठेवले जाते याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तत्पूर्वी दिव्यांग टी व्ही मराठीस सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तसेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग या शासन निर्णयाची माहिती घेऊ. राज्यात शासन सरळ सेवा भरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 25 जानेवारी 2024 वाचा. खालील सर्व संदर्भीय शासन निर्णय याचे कृपया अवलोकन करावे. परिपत्रक. राज्यात शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी मागासवर्गीयासाठी आरक्षण धोरण लागू आहे. हे आरक्षण सामाजिक आरक्षण असून त्याला उभे आरक्षण व्हर्टिकल रिझर्वेशन असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे काही विशेष घटकांना सुद्धा आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्याला समांतर किंवा आडवे आरक्षण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असे म्हटले जाते. 2. सद्यस्थितीत राज्यात शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी असलेले सामाजिक व समांतर आरक्षणाची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे. अनुसूचित जाती 13%, अनुसूचित जमाती 60%, विमुक्त जाती अ 3%, भटक्या जमाती ब 2.5%, भटक्या जमाती क 3.5%, भटक्या जमाती ड 2%, विशेष मागास प्रवर्ग 2%, इतर मागास प्रवर्ग 19%, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 10%, एकूण आरक्षण 62%, खुला अराखीव प्रवर्ग 38%, महिला 30%, माजी सैनिक फक्त क व ड च्या पदावर 15%, दिव्यांग 4%, खेळाडू 5%, प्रकल्पग्रस्त फक्त क व ड च्या पदावर 5%, भूकंपग्रस्त फक्त क व ड च्या पदावर 2%, पदवीधर अंशकालीन फक्त क व ड च्या पदावर 10%, अनाथ 1%, एकूण 72% आरक्षण. 3. माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्रमांक 4067/1998 प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनिलकुमार गुप्ता विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य आणि इतर या प्रकरणी दिलेल्या न्यायनिर्णयास अनुसरून समांतर आरक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संदर्भ क्रमांक 1 अन्वये दिनांक 16/3/1999 रोजी समांतर आरक्षणासाठी कपीकृत समांतर आरक्षण. त्यानुसार संदर्भ 1 क्रमांक अन्वये दिनांक 16/3/1999 रोजी समांतर आरक्षणासाठी कपीकृत समांतर आरक्षण धोरण लागू करण्यात आले. तदनंतर संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 19/10/2007 अन्वये दिव्यांग, अपंग व महिला व बालविकास विभागाच्या संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 28/3/2021 अन्वये अनाथ या घटकास कपीकृत समांतर आरक्षणाऐवजी एकूण समांतर आरक्षण धोरण लागू करण्यात आले. 4. समांतर आरक्षण धोरणाची कार्यपद्धती ही या विभागाकडून दिनांक 16/3/1999 नुसार निश्चित करण्यात आली आहे. तसेच त्यात दिनांक 13/8/2014 व दिनांक 19/12/2018 अन्वये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच दिनांक 3/10/2016 अन्वये विशेष घटकासाठी समांतर आरक्षण धोरण लागू करण्याबाबतची कार्यपद्धती व अंमलबजावणी यासंदर्भात संबंधित प्रशासकीय विभाग किंवा कार्यासने घोषित करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, महिला व अनाथ आरक्षण हे महिला व बाल विकास विभाग, खेळाडू आरक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग इत्यादी. 5. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील परिच्छेद 4 अन्वये समांतर आरक्षणाची पदे भरण्यासाठी पदे निश्चित करताना तसेच भरतीची जाहिरात देताना
त्या जाहिरातीत केवळ सामाजिक आरक्षणाची पदसंख्याच नमूद न करता सामाजिक आरक्षणाच्या प्रत्येक प्रवर्गामध्ये उभे आरक्षण जसे अ जा अ ज वि जा अ भ ज ब भ ज क भ ज ड विप्रा विमाप्र इमाव EWS आणि खुला किंवा अराखीव प्रवर्ग विशेष आरक्षणानुसार येणाऱ्या राखीव पदांची संख्या सुद्धा निर्देशित करण्याबाबत स्पष्ट नमूद केले आहे. तसेच सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी सदर कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 6. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा दुय्यम निवड मंडळ अथवा नियुक्ती प्राधिकाऱ्यामार्फत विहित कार्यपद्धतीने राबविण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी मागणीपत्रात सामाजिक आरक्षणाची निश्चिती योग्य प्रकारे करण्यात आली आहे किंवा कसे याबाबत मागासवर्ग कक्षाकडून तपासणी करण्यात येते. सामाजिक आरक्षण निश्चितीनंतर समांतर आरक्षणाची गणना ही भरावयाच्या रिक्त पदावर करण्यात येते. ज्या विशेष घटकासाठी समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे त्या संबंधित प्रशासकीय विभाग किंवा कार्यालय अथवा मागासवर्ग कक्ष यांच्यामार्फत समांतर आरक्षण तपासण्यात अनावश्यक कालापव्यय टाळण्यासाठी सामाजिक आरक्षणानुसार भरावयाच्या रिक्त पदे काढून दिल्यानंतर रिक्त पदावर समांतर आरक्षणाच्या विहित टक्केवारीनुसार एकूण अथवा कपीकृत पद्धतीने समांतर आरक्षणाच्या पदाची गणना करून संबंधित प्रशासकीय विभाग किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी खातं जमा करणे आवश्यक आहे. तसेच त्यानुसार मागणीपत्रात किंवा जाहिरातीत समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदे नमूद करणे बंधनकारक आहे. 7. समांतर आरक्षणासंदर्भातील अनुसरावयाची कार्यपद्धती व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासकीय किंवा निमशासकीय सेवा मंडळे किंवा महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, शासकीय अनुदानप्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था व शासकीय उपक्रम इत्यादींना लागू आहे. तथापि, विविध न्यायालयीन प्रकरणे तसेच निवेदने या माध्यमातून समांतर आरक्षणाची पदे भरण्यात येत नसल्याबाबत अथवा समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याबाबतची बाब निदर्शनास येते. 8. सदर बाब विचारात घेता शासन या परिपत्रकान्वये शासन सेवेत सरळ सेवा पदभरती करताना सामाजिक आरक्षण निश्चितीनंतर समांतर आरक्षणाची पदे विहित टक्केनुसार आरक्षित ठेवून सदर पदावर खालील कार्यपद्धतीनुसार पदभरती करण्याबाबत प्रशासकीय विभाग तसेच संबंधित नियुक्ती प्राधिकारी किंवा आस्थापना यांनी काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात येत आहे. त्यानुसार समांतर आरक्षणाची पदे राखीव ठेवण्याबाबत तसेच नियुक्तीबाबत खालील कार्यपद्धतीनुसार अंमलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यावी. 1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदभरती प्रक्रियेमध्ये महिला, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू या आरक्षणासाठी उक्त तक्त्यात नमूद केलेल्या प्रमाणात टक्केवारीनुसार पदे राखीव ठेवावीत. 2. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील पदभरती प्रक्रियामध्ये महिला, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू आरक्षणासह प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन या घटकासाठी उक्त तक्त्यात नमूद केल्यानुसार पदे आरक्षित ठेवावी. 3. दिव्यांग व अनाथ आरक्षण वगळता अन्य समांतर आरक्षण घटकासाठी कपीकृत समांतर रिक्त पदांच्या प्रमाणात समांतर आरक्षणाच्या घटकनिहाय टक्केवारीनुसार त्या त्या सामाजिक प्रवर्गात पदे राखून ठेवण्यात यावी. 4. दिव्यांग व अनाथ आरक्षणासाठी एकूण समांतर आरक्षण धोरणानुसार भरावयाच्या एकूण रिक्त पदावर अनुक्रमे 4% व 1% या प्रमाणात पदे राखीव ठेवावीत. ती स्वतंत्र दर्शवण्यात यावीत. मात्र निवड झालेल्या उमेदवारांना ते ज्या सामाजिक अथवा खुल्या प्रवर्गातील असतील त्या सामाजिक अथवा खुल्या प्रवर्गात सामावून घेण्यात यावे. 5. समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी खालील कार्यपद्धती अनुसरण्यात यावी. प्रथम टप्पा. खुल्या प्रवर्गातील राखीव पदे उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी. या यादीत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा, भज, विमाप्र, इमा व EWS समावेश होईल. या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत.
जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरिता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येइतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याप्त संख्येइतके समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे. दुसरा टप्पा. त्यानंतर प्रत्येक सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवारांच्या निवड याद्या तयार कराव्यात. जे उमेदवार यापूर्वीच टप्पा अ मध्ये सामील झाले असतील त्यांना या यादीतून वगळावे. तिसरा टप्पा. वरील ब नुसार तयार करण्यात आलेल्या याद्यांमध्ये सामाजिक आरक्षणातील प्रत्येक प्रवर्गाच्या विहित टक्केवारीनुसार अ येथे विशद केलेल्या कार्यपद्धतीनुसार समांतर आरक्षणाचे पुरेसे उमेदवार समाविष्ट करावेत. मात्र असे करताना सामाजिक प्रवर्गांतर्गत राहावे. 6. समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणांतर्गत असून सामाजिक आरक्षणावर वाढीव म्हणून गणण्यात येऊ नये. 7. समांतर आरक्षण एका सामाजिक आरक्षण प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येणार नाही. एका सामाजिक आरक्षणांतर्गत समांतर आरक्षणासाठी घटकनिहाय राखून ठेवण्यात आलेल्या जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे संबंधित समांतर आरक्षण घटकासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून त्या सामाजिक प्रवर्गात गुणवत्तेवर देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. 9. शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय विभागाने दिलेल्या सूचनांनुसार वरीलप्रमाणे काटेकोरपणे कारवाई संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी. 10. प्रत्येक पदभरतीवेळी भरावयाच्या रिक्त पदावर समांतर आरक्षणातील सर्व घटकासाठी विहित केलेल्या प्रमाणानुसार पदे दर्शवण्यात येतील याची खातरजमा नियुक्ती प्राधिकारी करणे. आवश्यक आहे. 11. सदर आदेश शासकीय किंवा निमशासकीय सेवा मंडळे किंवा महामंडळे, नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदा, शासकीय अनुदानप्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था व शासकीय उपक्रम इत्यादींना लागू आहे. 12. प्रस्तुत शासन परिपत्रक सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व आस्थापना, नियुक्ती प्राधिकारी, विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणावे व समांतर आरक्षण कार्यान्वित करण्यात येत असल्याबाबतची दक्षता घ्यावी. 13. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सांकेतिक क्रमांकासह डिजिटल स्वाक्षरीने काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. प्रत. अशोक महादेव चेमटे, अवर सचिव, महाराष्ट्र शासन. प्रत सर्व सन्माननीय महोदयांना. तर मंडळी, आपण समांतर व सामाजिक आरक्षण कसे दिले जाते, कसे ठेवले जाते, कसे राखीव ठेवले जाते याची सविस्तर माहिती या शासन निर्णयातून पाहिली. तर आपल्या ज्या काही क्लिष्ट कल्पना असतील त्याही या ठिकाणी क्लिअर झाल्या असे समजूया. आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.